आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। महिला सरपंच विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनवर मोर्चा। नांदगाव तालुक्यातील धनेर येथे सरपंच महिला यांच्यावर झालेल्या अन्यायकारक घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठा संताप उसळलाय। सरपंच महिलेच्या तक्रारीनुसार स्थानिक नागरिक सुनील कदम यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा राग मनात ठेवून सुनील कदम यांनी स्थानिक एका महिलेला हाताशी धरून सरपंच महिला व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। खोट्या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या धनेर येथील शेकडो नागरिकांनी नांदगाव पोलीस स्थानकावर मोर्चा काढला। नागरिकांनी पोलीस निरीक्षक भदाणे यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून सुनील कदम व त्यांच्याबरोबर खोटी तक्रार करणाऱ्या महिलेवरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली। पोलीस निरीक्षक भदाणे यांनी नागरिकांना आश्वासन दिले की घटनेची निष्पक्ष तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या आश्वासनानंतर नागरिकांनी मोर्चा स्थगित केला। एवढी नागरिकांनी एकमुखाने सांगितले की सरपंच महिलेला बदनाम करण्याचा व त्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, म्हणूनच खोट्या गुन्ह्यातील संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे। बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने। पंचायतीमध्ये ग्रामसेवक विवेक निकम यांनी सरपंचांना बोलावून असे सेविका समाधान कदम या घराची आखणी करून दिल्यानंतर सगळं झाल्यानंतर तिनं गावगुंड सुनील वाल्मिक कदम याला बोलावून सरपंचाला शिवाय दिली। मी सोडवायला गेलो असता त्यांनी सरपंचाला लाथा बुक्क्यांनी मारलं। तसंच सरपंचाने त्याच्यावरती तिची चौकशी दाखल केली। त्यांनी असे सेविका समाधान कदम तिला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल पोलीस स्टेशनला पळून खोटे गुन्हे दाखल केले व माझ्या कुटुंबावर, माझ्या सरपंचावर, माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले। त्याबद्दल सर्व ग्रामस्थ साहेबांनी निवेदन देण्यात आले की त्यांनी आमच्या खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, याची शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा अशी विनंती करायला साहेबांना आलो होतो। माननीय पंतप्रधान घरकुल योजनेसंदर्भात काही योजना आलेली आहे। त्या घराच्या मोजमापावरून विवाद झालेला होता। त्या विवादातून याच्यात सरपंच मॅडम जे आहेत मनीषा सुभाष वाघ यांनी तक्रार दिली होती विनयभंगाची त्या सुनील कदम या व्यक्तीविरुद्ध। तर त्याच प्रकरणामध्ये एक जी महिला आहे ती लाभधारक घरकुल योजनेची कमल समाधान कदम, त्या कमल मॅडमने देखील त्याचप्रमाणे विनयभंगाच्या दोघांच्या एकीकडून तक्रारी आहेत। त्याच्यामध्ये याची त्या सरपंच मॅडम आहेत त्यांचं निवेदन असं होतं आज किंवा त्यांच्या वतीने जे ग्रामस्थ आलेले होते की समोरची महिला जी आहे तिने दिलेली फिर्याद ही खोटी आहे, आमची खरी आहे, त्या योग्य रीतीने तपास व्हावा अशी त्यांची मागणी होती। तर आम्ही जशा तपास हाती घेतलेला आहे त्या तपास जो आहे योग्य ते साक्षीदार तपासून जे उपलब्ध पुरावे होतील त्या पुराव्यांना आधारित पारदर्शक तपास करण्यात येईल आणि आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात अहवाल सादर करणार आहोत। बाकी त्यांचं समाधान झालेलं आहे। आमचं निवेदन त्यांचं निवेदन स्वीकारलेलं आहे।